संकल्पना अभ्यासाला. याच्या अगोदर आपण समाज आणि समूह या दोन संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. समाज कशाला म्हणायचं? जो व्यापक असतो, अमेरिकन समाज, भारतीय समाज. समुदाय कशाला म्हणायचं? एका समाजात अनेक समुदाय असतात. जसं भारतामध्ये आदिवासी, ग्रामीण, नागरी 3 समुदाय आहेत. जर्मनीमध्ये कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट पंथीय समुदाय आहेत. एका समाजात 2 समुदाय असतात. त्याच पद्धतीनं एका समुदायामध्ये अनेक गट असतात. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. गट कशाला म्हणायचं? की जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि ते एकमेकांना प्रभावित करतात, तेव्हा त्यांचा गट बनतो. असं अकबर आणि लिमका म्हणतो की परस्पर सामाजिक संबंधाने बद्ध झालेली व्यवस्था म्हणजे सामाजिक गट, अशी व्याख्या हा मॅकॅवर करतो. हा म्हणतो 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि त्याच्यात ते एकमेकांना प्रभावित करतात, तेव्हा त्यांचा गट बनतो. आणि तिसरा हॅरी जॉन्सन असं म्हणतो की सामाजिक आंतरक्रियेची व्यवस्था म्हणजे सामाजिक समूह. अशा 2-4 व्याख्या आपल्याला जर नीट लक्षात आल्या तर गट कशाला म्हणायचं असं लक्षात येईल. गट निर्माण होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 2 व्यक्तीची गरज असते. आमचा ग्रुप आहे, आमच्या मुलींचा ग्रुप आहे, त्याच्यात किती मुली आहे असं म्हटल्यानंतर आपण एकच आहे असं म्हणतो का? एकच आहे म्हणजे मी सिंगल आहे. पण गट कशाला म्हणायचं की 2 विरुद्ध 2, 2 विरुद्ध 5 असं काहीतरी तयार होईल, तेव्हा गट पाहिजे. तर गटामध्ये येण्यासाठी पहिली अट आहे की कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे. जास्तीत जास्त 5 चालतात, 20 चालतात, 100 चालतात, 500 चालतात. त्याच्यामुळं त्याची पहिली अट आहे की 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि ते एकमेकावर प्रभाव पाडतात. म्हणजे नुसतंच एकत्र येतात असं नाही. पशु पक्षी एकत्र येतात, पण ते नुसतेच एकत्र येतात, त्यांच्यात कोणती आंतरक्रिया घडत नाही. परंतु त्यांची जी काही दैनंदिनी चालते ती हावभाव, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांना दिलेल्या निसर्गाने काहीतरी वरदान या विषयावर चालतात, पण त्यांच्यात संभाषण काहीच होत नाही. पण मानव हा एकमेव असा प्राणी आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. एकत्र यायचं तर का? मग माझा काय फायदा आहे असं आपण जेव्हा म्हणत असतो, तेव्हा आपल्याला ती गटाची लोक सांगत असतात की याच्यात आल्यानंतर, आमच्या महिला गटात आल्यानंतर बँक तुम्हाला कर्ज देईल, तुमची बचत होईल, दर महिन्याला तुम्ही 200 रुपये जमा करता तर 2400 रुपये तुमच्या वर्षाला जमा होतील. ते 2400 सगळ्याचे एकत्र झाल्यानंतर ते 2 लाख होतील. 2 लाख आम्ही बँकेत ठेवतो, याच्या आधारे बँक तुम्हाला 50,000 कर्ज देईल. त्याच्यातून तुम्ही शेळी पालन, वरा पालन, कुक्कुट पालन, काही लोक उद्योग करू शकाल आणि मग त्या कर्जाला सुद्धा व्याजदर जास्त नाही असं सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती आपल्या गटामध्ये सहभागी होत असते. म्हणजे अशा पद्धतीनं महाविद्यालय हा सुद्धा एक गट आहे, समूह आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये सोशल ग्रुप हा शब्द येईल आणि मराठीमध्ये सामाजिक गट किंवा सामाजिक समूह येईल. दोन्हीचा अर्थ ते इंग्रजी प्रश्नपत्रिका 3 भाषेत असते, इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये. सामाजिक गट म्हणजे काय, सामाजिक गटाचे वैशिष्ट्य सांगा म्हटलं आणि तुम्ही जर सामाजिक समूह म्हणजे काय, समूहाचे लक्षणं स्पष्ट करा म्हटलं, दोन्हीचं उत्तर एकच आहे. त्याला इंग्रजीमध्ये सोशल ग्रुपच असेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे गट म्हणजे काय आणि समूह म्हणजे काय, दोन्हीचा अर्थ एकच होत असतो. तर एका समूहामध्ये अनेक समूह असतात असं तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं. एक ग्रामीण समूह आहे, ठीक आहे, पण ग्रामीण समूहामध्ये परत वेगवेगळे समूह आहेत. म्हणजे ग्रामीण लोक हिंदू धर्माचं पालन करतात. हिंदू धर्माचं पालन करतात म्हणजे सगळेच लोक एखाद्या देवाची पूजा करतात अशा भाग नाही, त्याचे पुन्हा समूह तयार होतात. किंवा कृष्ण उपपंथीय कोण आहेत, मग ते 15-20 लोक. त्याच्यानंतर कृष्णाचा दुसरा गट आहे, काळे वस्त्र घालणारा आणि पांढरे वस्त्र घालणारा, मग ते वेगळे गट तयार होतात. त्याच्यानंतर स्वामी समर्थला मानणारे वेगळे गट तयार होतात. त्याच्यानंतर आसाराम बापूला मानणारे वेगळे तयार होतात, रामदेव बाबाला मानणारे वेगळे तयार होतात. म्हणजे हे हिंदू धर्माच्या 4-5 विचारधारा आहेत, पण स्वामी समर्थ म्हणलं की वेगळे गट. मग ज्याचा प्रभाव जास्त आहे त्याची गर्दी. म्हणजे अशा पद्धतीनं या ग्रामीण समुदायामध्ये हिंदू म्हटलं म्हणजे सगळे लोक हिंदूच्या नावाखाली एकत्र येत नाहीत, हिंदूच्या बॅनरखाली एकत्र येत नाहीत, तर त्यांचे परत वेगळे गट तयार होतात. तसं महाविद्यालय, तुम्ही सगळे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, पण महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना पुन्हा तुमचे 3 गट आहेत, बीएससी, बीकॉम आणि बीए. बीएससी, बीकॉम, बीए हे 3 गट झाले.
बीए मध्ये सुद्धा बीए फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. बीए फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये परत पुन्हा ग्रुप आहेत की खो खोची टीम, क्रीडा गटात भाग घेणाऱ्या 6 मुली, एनएसएस मध्ये भाग घेणाऱ्या 20 मुली, तर सांस्कृतिक मध्ये भाग घेणाऱ्या 2च मुली. हे 3 गट झाले तुमचे वेगळे. म्हणजे अशा पद्धतीनं नुसतं बीए फर्स्ट इयर नाही तर बीए फर्स्ट इयर मध्ये परत जेव्हा वेगवेगळे गट तयार होतात तेव्हा तुम्ही त्या गटात भाग घेत असतो. म्हणजे असे वेगवेगळे गट समूह प्रत्येक समाजामध्ये अस्तित्वात असतात. आणि मग त्याच्या व्याख्या आपल्याला नीट लक्षात राहिल्या आणि नीट लेखकाच्या नावाने लिहिल्या तर आपल्याला मार्क पडण्याची शक्यता असते. नाही तर ढोबळ मानानं आपण वाटेल तसं लिहितो, मग पुढचा माणूस ते 2 किंवा 3 असं करून पुढे चालत असतो. तर या गटाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर गटाची वैशिष्ट्ये आहेत समान उद्दिष्ट. म्हणजे जेव्हा लोक एकत्र येत असतात, गटातले जे सर्व सदस्य एकत्र येत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी समान उद्दिष्ट असतं. मी जसं तुम्हाला सांगितलं की महाविद्यालय हा एक गट आहे आणि महाविद्यालयामध्ये फर्स्ट इयरचे तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचं समान उद्दिष्ट आहे. काय समान उद्दिष्ट आहे तुमचं? तुम्ही फर्स्ट इयरला आले का नाही? का तुम्हाला आणलं? कोरोनामुळे आणलं काही जणांना, काही जण आले. काही जणांना मी विचारतो की कोरोना संपत चाललाय, ते म्हणतात नका ना, असं म्हणून नका ना, चालू द्या ना कोरोना. 10वीला 12वीला जे आहेत ते म्हणतात कोरोना संपत येऊ नका, 2-3 महिने आणखी कसं. कारण ते कोरोना त्यांना 11वीत आणा लागला, 12वीत आणा लागला, बीए फर्स्ट इयरला आणा लागला. तर तुम्ही आता 12वीतून फर्स्ट इयरला आल्या, काय उद्दिष्ट आहे तुझं समान? सांगा पटकन, चुकू द्या, रेकॉर्ड व्हायला पटकन. कशासाठी आला तुम्ही फर्स्ट इयरला? डब्यामध्ये 1.5 पोळी, 1 लोणच्याची फोड, एका साईडला भाजी, पापडाची चटणी, यासाठी आल्या का? कशासाठी आल्या मग? काय उद्देश आहे तुमचा? समान शिक्षण घेणे हे समान उद्दिष्ट आहे. फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला जाणे हे समान उद्दिष्ट आहे. काही जणांना जायचं नसतं तरी आम्ही तुम्हाला नेऊ, तुमची इच्छा जाईल असेल तरी आम्ही तुम्हाला ठेवणार नाही. आणि कोरोना असल्यास तर कसंच ठेवणार नाही. एका ठिकाणी माणसाला बसू द्यायचं नाही, दुसऱ्या ठिकाणी जागा बदला. तर तुम्ही बीए फर्स्ट इयरच्या विद्यार्थी आहात, तुमचं समान उद्दिष्ट काय आहे की फर्स्ट इयरला पास होणे. शिक्षण घेणे समान उद्दिष्ट आहे. लायब्ररीत जाणे समान उद्दिष्ट आहे. 4 चौघात वावरायला शिकणे, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हे समान उद्दिष्ट आहे. फर्स्ट इयरची परीक्षा पास करून दुसऱ्या वर्गात जाणे हे समान उद्दिष्ट आहे. फर्स्ट इयरला पास होणे तर सगळ्याचं समान उद्दिष्ट आहे. म्हणजे गटामध्ये जेव्हा लोक एकत्र येत असतात तेव्हा त्यांचं समान उद्दिष्ट असतं. म्हणजे आता देशामध्ये शेतकऱ्याचं मोठं आंदोलन चाललंय, त्यांचं समान उद्दिष्ट आहे की हे आमच्यासाठी, शेतकऱ्यासाठी जे जाचक कायदे आहेत ते रद्द करा, हे समान उद्दिष्ट आहे. म्हणजे लोक एकत्र येतात म्हणजे नुसते एकत्र येत नाही. आपण गावामध्ये एखादं झाड असतं, त्या झाडावर संध्याकाळी सगळे बगळे त्या झाडावर बसतात. झाडावर सगळे बगळे एकत्र येत असताना त्यांचं एक समान उद्दिष्ट आहे. झाडावरच बसायचे म्हणून ते झाडावर बसत नाही तर ते कोणत्या झाडावर बसायचे येतात होतात. ते झाड पाण्यात असलं पाहिजे, ते झाड काटेरी असलं पाहिजे, रात्री म्हणून कोणत्या मांजरानं आपल्यावर झडप मारली नाही पाहिजे, हे सगळं विचार करून ते पाण्यातल्या झाडावर आणि काटेरी झाडावर बसतात. तर ही त्यांना संरक्षण स्वतःचं करून घेणे त्यांचं समान उद्दिष्ट आहे. तसं ज्या बी गटामध्ये आपण जाऊ त्या गटामध्ये आपण खो खोची टीम हे करून बुलढाण्याला चाललो, त्याच्यामध्ये भाग घेत असतो, तर तुमचं समान उद्दिष्ट आहे की जिंकून यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं ज्या बी गटामध्ये व्यक्ती सहभागी होत असतो त्या गटामधल्या सर्व सदस्यांचं काहीतरी समान उद्दिष्ट असतं आणि उद्दिष्ट आहे म्हणूनच लोक एकत्र येतात, नाही तर कुणी एकत्र येत नाही. दुसरी गोष्ट आहे, गटाला संरचना असते. म्हणजे 11-12 मध्ये सामाजिक संरचना ही संकल्पना तुम्ही अभ्यासलेली आहे. या संरचनेमध्ये संरचना ही अनेक घटकांनी मिळून मांडली असते. सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणजे सामाजिक संरचना होय. संरचना ही अनेक घटकांनी मिळून मांडली असते. त्याच्यामध्ये आंतरक्रिया असते, व्यवस्था असते. म्हणजे घर ही एक संरचना आहे. घर ही एक संरचना आहे. दगड, विटा, माती, सिमेंट सगळं मिळून घर बनतं. पण नुसतं आणून ट्रकनं एकत्र टाकलं म्हणजे घर बनत नाही. त्याचं योग्य ठिकाणी व्यवस्थापन करावं लागतं.
दाराच्या ठिकाणी दार लावतात, खिडकीच्या ठिकाणी खिडक्या लावतात, वाळूचं प्रमाण, सिमेंटचं प्रमाण हे सगळं ठरलेलं आहे. म्हणजे हे इमारत ही एक संरचना आहे. त्याच पद्धतीनं मानवी शरीर सुद्धा एक संरचना आहे. सगळे वेगवेगळे अवयव त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थापन असतात आणि त्याला पण कार्य असतं. तर अशा पद्धतीनं ह्या गटाला सुद्धा संरचना असते. म्हणजे आपण लहानपणापासून ग्रामीण भागात राहत आहोत. मावळाचं पोळ आपण पाहिलेला आहे खेड्यामध्ये. त्या मावळाच्या पोळामध्ये जे सगळे जे मधमाशा असतात लाखाच्या संख्येमध्ये, त्या लाखाच्या संख्येमधल्या मधमाशामध्ये सगळ्याच मधमाशा चावत नाहीत. ती मोहळ झाडायचा प्रयत्न करा तुम्ही, तुम्हाला 4-5 माशा चावतील, सगळ्या नाही चावत. का नाही चावत? कारण का त्याच्यामध्ये संरचना आहे, ठरलेलं आहे की संरक्षण करणाऱ्याच माशा तुम्हाला चावतील, बाकीच्याचं काम संरक्षण करायचं नाही. अंडे घालण्याचं काम, पोळ तयार करण्याचं काम, संरक्षण करण्याचं काम, माहिती जमवण्याचं काम, असं 4-5 प्रकारचं काम त्याच्यामध्ये विभागलेलं असतं. आणि मग जेव्हा त्या पोळवर हल्ला होतो तेव्हा संरक्षण करणाऱ्या तो पटकन बाहेर पडतात आणि पुढच्यावर हल्ला करतात. सगळ्या चावत नाहीत, कारण का सगळ्याचं काम ते नाही. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक गटामध्ये पण तेच असतं. सगळेच लोक चॅनलवर बोलत नाहीत. गटामध्ये काम वाटून दिलेलं असतं की तुम्ही संघटन तयार करा, खेड्यापाड्यात लोकांपर्यंत जा. दुसऱ्याला सांगितलं असतं की तुम्ही पॉम्पलेटचं काम हाती घ्या. तिसऱ्याला सांगितलं असतं की तुम्ही भाषण करा फक्त. चौथ्याला सांगितलं असतं की पेपरला बातमी द्या. 5व्याला सांगितलं असतं की तुम्ही चॅनलवर बोला. म्हणजे गटामध्ये सगळेच लोक चॅनलवर बोलायला लागले तर गोंधळ होईल. सगळेच लोक खेड्यात गेले तर गोंधळ होईल. सगळेच लोक पॉम्पलेट छापायला लागले तर गोंधळ होईल. कारण का त्याच्यामध्ये संरचना असते. म्हणजे कुटुंबामध्ये, कुटुंब हा सुद्धा एक गट आहे. कुटुंब हा सुद्धा एक गट आहे. तर कुटुंबातले सगळेच लोक स्वयंपाक करायला लागले तर गोंधळ होईल. आलं लक्षात? सगळेच लोक स्वयंपाक करायला लागले तर गोंधळ होईल. त्याच्यामुळं स्वयंपाक करण्याचं काम, झाडायचं काम, त्याच्यानंतर नाश्ता पाण्याचं काम, शिक्षणाचं काम, शेतीचं काम, हे संरचना आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे की घराचं नेतृत्व पुरुष करेल, घरातले काम स्त्रिया करतील, मुलांचं काम शिक्षण घेण्याचं आहे आणि वृद्ध लोकांचं काम कुटुंबाला मार्गदर्शन करायचं आहे. हे काय संरचना करायची. म्हणजे अशा पद्धतीचं गटाच्या सदस्यामध्ये संरचना असतील, त्या संरचनाच निश्चित असतील, त्यांना काम मिळवून दिलेलं असतं. पुन्हा गटातील प्रत्येक सदस्याची भूमिका आहे. जर गट असेल तर गटामध्ये प्रत्येक सदस्याची भूमिका आहे, नुसता गट नाही. म्हणजे महाविद्यालय हा एक गट आहे, तर ह्या महाविद्यालयाच्या गटामध्ये सहभागी नोंदवल्यानंतर तुमची एक भूमिका आहे. महाविद्यालय हा जर एक गट असेल तर याच्यामध्ये विद्यार्थी, शिपाई, क्लर्क, प्राचार्य, प्राध्यापक, मॅनेजमेंट हे सगळे घटक आहेत. आणि या सगळ्या घटकांना एक भूमिका दिलेली आहे. शिपाईची भूमिका आहे पिरियड संपल्यानंतर बेल वाजवणे. प्राचार्याची भूमिका आहे तासिका उठतात का नाही पाहणे. प्राध्यापकाची भूमिका आहे की सिलेबस पूर्ण करणे. म्हणजे असं विद्यार्थ्याची भूमिका आहे की शिक्षण घेणे. म्हणजे अशा पद्धतीच्या गटातल्या प्रत्येक सदस्याला भूमिका असते. कुटुंबात सुद्धा प्रत्येक सदस्याची भूमिका आहे. म्हणजे अशा पद्धतीचं गटाला उद्दिष्ट असतात, गटाला संरचना असते, तसंच गटाला भूमिका सुद्धा असते. दुसरी गोष्ट आहे गटाला प्रमाणके असतात. प्रमाणके म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रमाणके म्हणजे गटासंबंधी असलेले आदर्श नियम. म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे हे प्रमाणक आहे, पण तुम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूने चालू शकता. पण प्रमाणक सांगते की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. रस्त्याच्या उजव्या बाजूला चाललं तर काहीच अडचण नाही, फक्त पैसे भेटणार नाही अपघात झाला. रस्त्याच्या मधून चालू शकता तुम्ही. प्रमाणक सांगतं डाव्या बाजूने चालावे, प्रसंगी उजव्या बाजूने चालावे, पण तुम्हाला मधून चालायचं असेल तर चालू शकता. फक्त अपघात होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे हे आदर्श नियम आहेत. हे आदर्श नियम समाजामध्ये असतात आणि हे आदर्श नियम तुम्हाला जीवन कसं जगावं, समाजात कसं राहावं, समाजामध्ये माझी भूमिका काय, मी जन्माला कशासाठी आलेलो आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे प्रमाणक देत असतात. आणि ही प्रमाणक बालपणापासून आपल्यावर समाज बुजवत असतो, सभोवतालची माणसे, कुटुंबातील लोक बुजवत असतात. तर अशा पद्धतीचे प्रमाणक प्रत्येक समाजात असतात. त्याच्यानंतर गटाची मूल्ये, समूहाची मूल्ये पण असतात. म्हणजे प्रमाणक जेव्हा स्थिर होतात तेव्हा त्याचं रूपांतर मूल्यात होत असतं. म्हणजे डाव्या बाजूने चालावं हे आता आमच्या आंघोळीने पडलं
तेव्हा त्याचं रूपांतर मूल्यात झालं. देशासाठी मरावं हे सगळ्यांना अनुभवायला पडलं, ते मूल्याचं रूपांतर झालं. स्वतःसाठी तर कुणी जगतं, दुसऱ्यासाठी जगावं हे सगळ्यांना पटलं, सगळ्यांनी स्वीकारलं, त्याचं रूपांतर मूल्यात झालं. म्हणजे प्रत्येक समाजात काहीतरी मूल्य, जसे प्रमाणक असतात, आदर्श नियम असतात, तसेच प्रत्येक समाजात काही मूल्य असतात आणि त्या मूल्याचा स्वीकार त्या समाजातल्या लोकांनी केलेला असतो आणि मूल्ये तिथंच निर्माण झालेली असतात. म्हणजे जन्माला येऊन काहीतरी परोपकार झाला पाहिजे, आठवण राहिली पाहिजे लोकांना, आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. ही जी सगळी त्याग, समर्पण, आदर्श, राष्ट्रभक्ती हे सगळे मूल्य आहेत. तर हे गटामध्ये रुजवले जात असतात. प्रत्येक गटाला काही मूल्य पण असतात. त्याच्यानंतर गटाचं गतिशील स्वरूप असतं. गट जरी असला तर गटात लोक एकत्र येत असतात, परंतु गटात लोक एकत्र आले म्हणजे ते स्थिर नसतात. तर गटाला काही गतिशील स्वरूप असतं. गट नष्ट होत असतो. म्हणजे सामाजिक समूहाचे स्थिर आणि अस्थिर असे दोन प्रकार आहेत. म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि राष्ट्र हे स्थिर घटक आहेत गटाचे. आणि अस्थायी घटक कोणकोणते आहेत? तर गटामध्ये जे काही आपलं गणेश मंडळ आहे, शारदा देवी उत्सव आहे, हे वर्षभर चालत नाही, ते 10 दिवस चालतं. दुर्गा देवी उत्सव आहे, हे अस्थायी स्वरूप आहे. म्हणजे अशा पद्धतीनं गट हा स्थिर नसून गतिशील असतो. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही BA फर्स्ट इयरला आहात यावर्षी, तर तुम्ही पुढच्या वर्षी सेकंड इयरला जाणार आहात. म्हणजे तुमची जागा बदलली, तुम्ही फर्स्ट इयर मधून सेकंड इयरच्या वर्गात जाल. तर अशा पद्धतीचं गटामध्ये बदल होत असतो. म्हणजे कुटुंबात अनेक सदस्य असतात, नवे सदस्य येतात, जुने सदस्य मृत्यू पावतात, मधात नवे सदस्य प्रौढ होतात, ही सगळा बदल होत जात असतो. अशा पद्धतीनं गटाला गतिशील स्वरूप असतं असं लक्षात येत असतं. या पद्धतीनं गट म्हणजे काय, गटाची वैशिष्ट्ये, समूह म्हणजे काय, समूहाची वैशिष्ट्ये, अशा पद्धतीने 4 मार्काला आलं तर वैशिष्ट्य 4च द्यायची आणि 16 मार्काला आलं तर सगळे वैशिष्ट्य द्यायचे. या पद्धतीने तुम्हाला मांडणी करावं लागणार आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण एवढंच पाहू. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.